काही अवघड नाही. अगदी तुम्ही सुद्धा अशीच फायर तुमच्या घरातल्या कढईमध्ये करू शकता. आणि महागड्या हॉटेलसारखा असाच आकर्षक ब्लू फ्राईड राईस सुद्धा अगदी खिशाला चटका न देता आणि नैसर्गिक रंग वापरून बनवू शकता. डोळे भरून बघत राहावी अशी ही निळीशार गोकर्णाची फुलं आता आपल्याला तितकाच डोळे भरून बघत राहावा असा ब्लू फ्राईड राईसही देईल. मन आणि पोट दोन्ही तृप्त होईल. ही फुलं अँटीऑक्सिडंट असतात. डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज बनवूया ब्लू फ्राईड राईस आणि तोही पॅन फायर केलेला. त्यासाठी 1 कप तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी हे तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत. तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण ब्लू राईस साठी तयारी करून घेऊ. गॅसवर एक जाडबुडाचं पॅन गरम करायला ठेवून देते आणि त्यामध्ये 2 कप पाणी घालायचे. याच पॅन मध्ये आपण भातही करणार आहोत. त्याकरता पॅन नेहमी जाडबुडाचंच घ्यायचं. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये 12 ते 15 गोकर्णीची फुलं घालायची आहेत. ही फुलं पाण्यात घालून अगदी हलक्या हाताने मी धुवून घेतलीत. धुताना ही फुलं अजिबात रगडायची नाहीत, कारण त्यांचा रंग लगेच निघायला सुरुवात होते. काय सुंदर दिसतेत बघा ही फुलं. मिक्स करून घेते आणि ही फुलं पाण्यामध्ये पूर्ण रंग निघेपर्यंत उकळू देते. तुम्ही बघू शकताय फुलांचा रंग पूर्णपणे पाण्यामध्ये उतरून आलाय. ही फुलं मी आता बाहेर काढून घेते. छान निळशार पाणी तयार झालंय. आता या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आपले तांदूळ आहेत ते घालायचे आहेत. मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून भात शिजू द्यायचा. मीठ मी आता घालणार नाहीये. जेव्हा फ्राईड राईस करेन त्यावेळी मी मीठ घालेन. मध्ये मध्ये भाताला चेक करत राहायचं, नाहीतर मग भात खाली लागू शकतो. भात अर्धवट शिजला की त्यामध्ये 1 चमचा रिफाईंड तेल घालायचं, जेणेकरून भात चांगला मोकळा होईल. भाताला खूप जास्त हलवायचं नाही, नाहीतर तांदळाचे तुकडे होतात. आता छान मोकळा भात शिजून तयार झालाय. बघा कसा फडफडीत मोकळा भात शिजून तयार झालाय. आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. आता हा भात गार करायला ठेवून देऊ. भात गार झाला आहे. आता फ्राईड राईसची तयारी करून घेऊ. त्याकरता गॅसवर अशी मोठी लोखंडी कढई गरम करायला ठेवली आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हे चायनीज भोक नाहीये, कारण चायनीज भोक जे असतं ते घरच्या गॅस स्टोव्ह वरती आपल्या मावत नाही. त्याकरता मी अशी मोठी लोखंडी कढई घेतली आहे. कढईला मी आधीच थोडं तेल लावून घेतलंय आणि कढई आता धूर येईपर्यंत तापवून घ्यायची. कढईचा धूर निघायला सुरुवात झालीये. आता 2 चमचे तेल घालून घेते आणि हे तेलही धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचंय. तेलाचा छान धूर झालाय. आता त्यामध्ये 1 टीस्पून आलं आणि 1 टीस्पून लसूण घालायचंय. हे अजिबात हलवायचं नाहीये आणि फ्राईड राईस साठी ज्या पण भाज्या आपण घालणार आहोत त्यातली कुठलीही अगदी थोडी भाजी घालायची. मी सिमला मिरची घातली आहे आणि लगेचच पळी चमचा ओला करून ही कढई अशी टॉस करायची की मग कढईमध्ये अशी आग पकडते. आता बाकीच्या भाज्यांमध्ये 2 टेबलस्पून बेबीकॉर्न घातले. 2 टेबलस्पून लाल सिमला मिरची घातली. 2 टेबलस्पून पिवळी सिमला मिरची ही घालते आहे. गाजर आणि फरसबी पण 2-2 टेबलस्पून घाला, तरी भाताला खूपच छान क्रंची येते. फरसबी माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातली नाहीये. याशिवाय 2 टेबलस्पून बारीक चिरलेला कोबी घालते आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या घाला. सगळ्याच घातल्या पाहिजे तसं नाही, पण गाजर, सिमला मिरची, फरसबी, कोबी या भाज्या फ्राईड राईस मध्ये कॉमनली जातात, तर या भाज्या शक्यतो घाला. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. याशिवाय 1 टीस्पून काळी मिरी पावडर किंवा पांढरी मिरी पावडर घालायची.
मी पांढरी मिरी पावडर घातली आहे. यामध्ये कोणतेही आंबट सॉसेस घालायचे नाहीत, त्यामुळे भाताचा रंग बदलतो. आता यामध्ये गार करून घेतलेला निळा भात घालायचा. भाताचे तुकडे होणार नाहीत अशा प्रकारे सगळा भात काळजीपूर्वक छान मिक्स करायचा. चांगला परतून झाला की मग गॅस बंद करायचा. ब्लू फ्राईड राईस तयार झाला आहे. एकदा टेस्ट करून मीठ ऍडजस्ट करून घ्यायचं. मीठ परफेक्ट आहे. आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ. वरून थोडी कांद्याची पात घालून गार्निश करून घ्यायचं. ब्लू फ्राईड राईस सोबत मी व्हेज थाई करी पण बनवली आहे. थाई करीसाठी जे साहित्य लागतं ते परफेक्ट साहित्य घेऊन ही थाई करी पण मी बनवली आहे. याची रेसिपी पण मी 1-2 दिवसात अपलोड करेन. तुम्हाला जर चायनीज फ्राईड राईस किंवा शेजवान फ्राईड राईसची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी ती रेसिपी नक्की घेऊन येईन. थोडा घसा बसला आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये व्हॉइसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याबद्दल क्षमस्व. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि ब्लू फ्राईड राईस एन्जॉय करा. धन्यवाद.